संताचे हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्याची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेईनावडी, तुका म्हणे शेष घेईनावडी, वचन न मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ, जगतवंदनीय जगतमान्य परमार्थाचे महामेरू, छत्रपती शिवरायाचे गुरु, पंचमी वेद निर्माते श्री संत तुकोबाराय यांच्या गात्यातील माथ्यातील आपल्या असा सर्वातला सोपा संतपर प्रकरणातला अभंग आजच्या ह्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोय वेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो, मने निवृत्तीदासो अवधारी जोजी. ऐका वचन कमळापती मदरंकाची विनंती, कर जोडून कथे काळे आपण असावे जवळी. घे आयची भाक मागे नजरी काही एक, तुकया बंधू मने देवा शब्द इतकाची राख. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दया
करा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरणाजी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. शरण शरण एकनाथा, पायी ठेविला माता, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागस्त्य तिष्ठन्ते मानकंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. तीन सिरे सात तया माझा दंडवत, काके झोळे पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान. शंख चक्र गदा हाती, पायी खडाव झळकती, माता शोभे जटाभार अंगी विभूती. मस्तक हे पायावरी, वार करीत नाचाया, वार करीत नाचिया, वार करीत नाचिया. मस्तक हे पायावरी, वार करीत नाचिया, वार करीत नाचिया, वार करीत नाचिया. मस्तक हे पायावरी, आवार करे संताच्या. आज मौजे बेनवडी येथील परमादरणीय दवणे महाराज यांच्या घरी नादबाबाला भेटायला चाललेली पायी दिंडी बारामतीहून ह्या ठिकाणी मुक्कामाला आली. त्याच्या निमित्त हा कीर्तन नाम यज्ञ सोहळा आयोजित केला आहे. आणि ह्या कीर्तन नाम यज्ञ सोहळ्यासाठी जमलेले सर्व गुणीजन, गायक मंडळी, दोन्ही पकवाज वादक, पीटी मास्तर, विणकरी, चोपदार, सिस्टीमवाले आणि कीर्तनाला जमलेले सर्व माता पिता तुल्य श्रोतेवर्ग यांची सर्वांशी नतमस्तक होतो आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल संताचे हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, हेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुकोबाराया पहिल्या चरणात सांगतात, संताचे हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून मला त्यांचं दास होता आलं. पहिल्या चरणात सांगतात, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. म्हणून माझ्यावर कृपा करतात येतं. ती माझं हित कशात आहे ते सांगतात येतं. 2 चरणामध्ये असं सांगितलं त्यांनी. आणि मग मी जर कंटाळलो, भागलिया मज वाहतील कडे, त्याचे आणि जोडे सर्व सुख. जर जसं आई रानातून आल्या बाळ आईच्या भेटीसाठी तळमळलेलं खेळलेलं असतं, तसं संताला सुद्धा परमार्थात संत एकदा कृपा केल्यानंतर त्याचा परमार्थ कडेला लिहायला लावतात. भागलिया मज वाहतील कडे, त्याची आणि जोडे सर्व सुख. तुका म्हणे शेष घेई नावडी, वचन न मोडी बोलिले ते. संतांनी जे आपल्याला महाग कार्य करून ठेवले, उदाहरणार्थ आता ही पायी दिंडी पहिली संतांनीच आपल्याला वळण लावून ठेवले, आपण त्यांच्या मार्गावरच चालायचं. दया
दावणी गेले दयानदी संतते. मार्ग संतांनी सगळा मार्ग दाखवलाय, पण आपण त्या मार्गावर चालायला पाहिजे. आणि त्याच मार्गावर चालायसाठी संतांचा ही दिंडीचा उपक्रम पहिल्यापासून चालाय. म्हणून काय महाराजांचं आडनाव हा गाडेकर महाराजांनी बारामतीपासून देवाच्या भेटीसाठी सर्व लोक घेऊन भेटण्यासाठी चालले ते. मग त्या दिंडीमध्ये भजन कीर्तन हरिपाठ काकडा फुगडी आनंदाने ह्या सर्व गोष्टी होत जातात नाही का. आणि त्या कशाला त्याच्यासाठी तर आपल्याला हे देवाने शरीर दिले. देवे दिला देहा भजना घुमटा दोया झाला भाता बाजी गेला दोया झाला भाता बाजी गेला. देवे दिला देहा भजना घुमटा दोया झाला भाता बाजी गेला दोया झाला भाता. देवे दिला देह भजना गोमटा तोय झाला फटा बाधिकेचा. देवाने त्याच्यासाठी त्या कार्यासाठी आपल्याला देह दिलाय, पण आपण इतर त्याचा उपयोग करतोय. ज्या मार्गाला जाया पाहिजे संतांनी जी मार्ग दाखवून दिल्यात मागाच्या उदाहरणाला म्हणून तिकडे चालत नाही. आणि मग जर देवाने आपल्याला निसता चिखलाच्या गोळ्यावाने देह दिला असता तर तिकडे जायसाठी दिल्यात ना सगळ्या प्रकारची इंद्रिय. दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान डोळे बंद बोलाया वचन डोळे बोलाया वचन जन तू जोडली नारायण आज जीव पण भवरो दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग. त्या कार्याला तुम्ही ह्या दिंडीच्या मार्गाला लागला की तुमच्या मागची सगळी इडापिडा टळली. त्याच्यासाठीच आपल्याला इंद्रिय दिल्यात ना. हात दिले आता टाळ वाजवण्यासाठी, मुग दिले भजन करण्यासाठी, पाय दिल्या ते तिकडे देवाकडे जाण्यासाठी, पण आपलं इकडं पाय वळत्यात नाही का. आणि ह्याच जन्मात आपल्याला ती घडणं दिंडी म्हणा देवा नाही. देवाचं जर दर्शन घ्यायचं असलं तर तुम्हाला कीर्तनात भजनात वारीतच घडण आहे का नाही. म्हणून भगवंत सुद्धा सांगतात तुम्हाला की कीर्तनात निदान कीर्तनात ह्याच्या निमित्तानेच कीर्तन भजन घडतंय का नाही, वारीच्या निमित्तानेच. आणि मग दवणे महाराजाच्या दारात सुद्धा आज देवच आला आहे का नाही. आणि मग येणाऱ्याला देवाची प्राप्ती झाली समजा. भगवंत गीतेमधल्या 9व्या अध्यायात 14 क्रमांकाचा श्लोक आहे. काय सांगतात अर्जुनाला, संतत कीर्तयतो यत तस्य दृढव्रताः नमस्य तस्य मा भक्तया नित्ययुक्ता उपासते. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला हा जे नरदेह प्राप्त झालाय, ह्या नरदेहानेच देवाची प्राप्ती करायला सर्वात सोपं साधन नाम संकीर्तन आहे. बाकीची परमार्थातली अनेक साधन आहेत, जप तप ज्ञान यज्ञ याग ती खडतर आहेत, पण सर्वात सोपं साधन आहे ही. कलयुगा माझी करावे कीर्तन, कलयुगा माझी करावे कीर्तन, जन नारायण दीन भेटी, जन नारायण दीन भेटी. कलयुगा
माझे करावे कीर्तन केने नारायण होईल भेटी. तुम्ही हिथं आला ना सर्वाला देवाची भेटी काय, आणि ती हितच होती बरं का. तिकडं नाही देव भेटणार तुम्हाला. आता कीर्तनात सगळं देव आणून दाखवतो प्रमाणाने. कशी येतात देव ती. कलियुगात सगळ्यात सोपं जर साधन असेल तर कीर्तन आहे. आणि ह्या कीर्तनात देव हजर होतो. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आलं का नाही प्रमाण दिलं महाराजांनी. आलं देव बाप्पा इथं आहे का नाही. आणि म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्याला इथं अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना इथं आल्यानंतर उद्धार होणार आहे सगळ्यांचा. देव बाप्पा तुकोबराया म्हणतात इथं. यारे यारे लहान थोर याची भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता पवनाची. याची भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता. अरे लहान थोर नर नारी नर सर्वांना अधिकार आहे इथं. कुणी या पवित्र होऊन जा, शुद्ध होऊन जा. शुद्ध होऊन जावे, नटखट जावे, शुद्ध होऊन जावे, नटखट जावे, शुद्ध होऊन जावे, नटखट जावे, शुद्ध होऊन जावे. तुम्ही पिता भावे तो कामेला, तुम्ही पिता भावे तो कामेला, तुम्ही पिता भावे तो कामेला, तुम्ही पिता यावे शुद्ध होऊन जावे. नटखट कुणी या. तुम्ही जेवढे आलात इथं ते सगळे इथं येऊन आला की तुम्ही शुद्ध होऊन जाणार. आयचा संवाद कैलासगिरी गिरजेशी सांगे त्रिपुरारी. भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात इथं. काय सांगतात इथं. एका जनार्दनी सत्य निर्धारी कीर्तन गजरी उभे तिन्ही देव. ज्या ठिकाणी कीर्तनाचा गजर चाललाय ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव आता हजर झाल्यात. तुम्हाला नका का दिसणार पण ती तुम्हाला पाहत्यात. म्हणजे तुमचा हिता आल्यानंतर उद्धार झाला. प्रत्येक कीर्तनात देव उभा असतो. पण काय सांगू आता संतांचे उपकार. 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 माझं निरंतर जागवते, माझा निरंतर जागवते, माझा निरंतर
ओंकार मज निरंतर जागविती. मग आपण काय झोपलेलो आहे का? आणि चोरी कुठं होती? ज्याच्या घरी झोपलेलं आहे तिथं चोरी होती. म्हणून संत आपल्याला जाग करतात की तुम्ही संसार जेव्हा रे आता उठाला जेव्हा रे आता मरण करा पंढरीनाथा मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता भावे चरणी ठेवा माता सुख विवेका जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माथा. चुकवा व्यथा जन्माच्या व्यथा चुकवायच्यात ना तुम्हाला. तुम्ही संसारातून बाजूला निघा. संसार ही म्हणजे झोपल्यासारखा आहे, त्याच्यातून बाजूला निघलं पाहिजे. म्हणून भगवंत कीर्तनामध्ये मग आज तुम्हाला सगळे देव हजर केलेत. म्हणून तर नामदेवरायाच्या कीर्तनात भगवंत नाचत होता. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग जनी मने ज्ञान देवा बोला भक्त जनी मने ज्ञान देवा बोला भक्त नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ पांडुरंग नामदेवरायाच्या कीर्तनात देव नाचत होता. त्याला पितांबर गळून पडलेला भान नाही, इतकं आनंद देवाला होत होता. जनाबाईचा पुरावा आहे. पण आपलं अलीकडं असं झाले बघा, हिथं यायचा तपास नाही, ते नाचायचं कीर्तनात आणि डोलायचं ती लांबच राहिलं. पण लग्न कार्य असू द्या ना, मग तिथं डीजेवर मोठं लागू द्या. शांताबाई म्हाताऱ्यापासून बारक्या पोरापतूर नाचाय सुरू होतं. तिथं किती उल्हास येतो मोठा. मग त्यात नाचणारी कोण? भूत वेताळ नाचत भूत वेताळ नाचती भूत वेताळ नाचते भूत वेताळ नाचती वेताळ नाचत भूत वेताळ नाचत अर्जु युक्त उमापती युक्त उमापती नरहरी महाराजाचा पुरावा आहे. लग्नात नाचणारी कोण? मी म्हणलो का भूत नाचतात. जरी ती भगवंत खुश होत असले पण नाचणारी भूत. मग आपल्या लग्नात नाचणारी कोण? म्हणून हिथं कीर्तनात नाचलं पाहिजे. देवाच्या प्राप्तीचं साधन आहे. कीर्तनामध्ये आल्यानंतर तुमचं चित्त शुद्ध होतं. धर्म काय आहे ती कळतो तुम्हाला. धर्म ना अधर्म कळतो. चित्त शुद्ध होतं आणि देवाची प्राप्ती होते आपल्याला. आणि मुक्ती नको वाटते. त्या भागवतातल्या 5वा अध्याय 418 क्रमांकाची ओवी. कीर्तने स्वधर्म वाढे कीर्तने चित्त शुद्धी जोडे कीर्तने प्रब्रह्म आतुडे मुक्ती कीर्तना पुढे लाजून जाय. कीर्तनाने स्वधर्म काय ती कळतो. आपल्याला बऱ्याच लोकांना स्वधर्म कळत नाही. संसाराला स्वधर्म समजतात. मग दुसऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा किस्सा मारायचा, ही काय स्वधर्म आहे का? मग कीर्तनात आल्यावर स्वधर्म कळतो. चित्त शुद्ध होतं.
भगवंताची प्राप्ती करायची ना आधी पहिलं चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध झालं तर कीर्तने प्रब्रह्म आतुडे आपल्याशी भगवंत करायचं आहे ना, पहिलं चित्त शुद्ध पाहिजे. आणि चित्त शुद्ध होऊन भगवंताची प्राप्ती आपल्याला झाली, त्याला मुक्ती नको वाटते. कारण जो खरा भक्त आहे त्याला मुक्तीची आवश्यकताच नाही. ह्या भक्तीत जी साधन सुख आहे ती वैकुंठात बी नाही आणि प्रपंचात बी नाही, फक्त भक्तीत सुख आहे. म्हणून वैकुंठीचे अमर स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी व्हावा जन्म स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म मृत्यूलोकी हो स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यूलोकी होवा जन्मामा. तिथं नको आम्हाला, तिथं राम नाही, नाम नाही, काम नाही, भजन नाही, कीर्तन नाही, काय नाही. हिथंच करता येतं. ती स्वर्गात बी नाही, मुक्ती मिळाल्यावर बी नाही. हिथंच तुम्हाला कीर्तन भजन काय करायचं ते करता येईल. परंतु आधी आपल्याला चित्त शुद्ध केलं पाहिजे, तेव्हा ती आपल्याला प्राप्त होतंय. कारण आपण संसारिक माणसं आहेत. जी रात्रंदिवस गायाच्या गुराच्या नादात असतात ना, त्याच्या चित्ताचा गोटा होतो, गोटा. जी रात्रंदिवस पैशाच्या नादात आहेत त्याच्या चित्ताची तिजुरी होती, तिजुरी. जी रात्रंदिवस राजकारणात येत त्याच्या चित्ताची काय होतं, चावडी होती, चावडी. आणि ज्याच्या चित्तात बायका मुलं घरदार त्याच्या चित्ताचं घर होतं, घर. आणि ज्याच्या चित्तात देव आहे आसन तुका करतो कीर्तन. पण आपल्याला प्रमाण हित दुसरं पाहिजे. चित्तात हृदयात देव बसवायचा. साठविला हरी जी हृदय मंदिरी. तुमचं चित्त शुद्ध करायचं होतं आणि मग आपल्याला देवाची प्राप्ती होईल. परंतु जोपर्यंत चित्त शुद्ध नाही तोपर्यंत त्यात भगवंत येऊ शकत नाही. चित्तातली ही मन षडविकार तुम्ही जेव्हा काढता तेव्हा तिथं देवाला जागा आहे बसायला, तसा बसत नाही. आणि मग तुम्हाला सुखाची प्राप्ती. ते सुद्धा भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायात 65 क्रमांकाचा श्लोक आहे. अर्जुनाला भगवंत सांगतात, प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्य पजायते प्रसन्न चेतसु ह्याशी बुद्धी परिवर्तिष्ठते. तुमचं चित्त प्रसन्न झालं का नाही, तुम्हाला कुठलंही दुःख नाही. जेव्हा तुम्ही चित्त प्रसन्न होईल त्या तुमच्या मुखात भगवंताचं नाम म्हणजे अमृतच आहे आणि त्याचा झरात पोटात दुःखाचं कारण आहे का. म्हणून पहिलं चित्त प्रसन्न पाहिजे, त्याच्याशिवाय दुःख तुमचं जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल.
मग आपल्या जवळ ही षडविकार गेल्याशिवाय चित्त प्रसन्न होत नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर आणि हे अहंकार सगळ्यात मोठा. आणि त्या अहंकाराखाली माणूस दडपत त्याचं वज पडतं. मेरू ते समा इतकं वज पडतं की त्याचं मापच नाही. ती सुद्धा भगवंत 3ऱ्या अध्यायात भगवद्गीतेतल्या 14 क्रमांकाचा श्लोक आहे. प्रकृती क्रियमाना गुण हा सर्वशः अहंकार युमडात्मा करता मिती मन्यते. प्रकृतीच्या नियमाने कर्म केली जातात, पण काय काय अहंकारी असतात ते मी पठ्याने केलं असं म्हणतं. ती दुसऱ्याचं वजन आपल्या डोक्यावर घेतं. काही गोष्टी जे घडत असतात ते प्रारब्धानुसार होतात. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगल्या ते भोग तो ना सुटे. ज्या प्रारब्धाची काय आहे ती प्रारब्धानुसार होतं, पण काय अहंकारी म्हणतात मी केलं आणि मग ती दुसऱ्याचं वजन आपल्या डोक्यावर घेतं. माऊली म्हणतात नवला अहंकाराच्या गोटी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानाकडे जातच नाही ती अहंकार. जिज्ञानी असतो ना त्याचाच नरड धरतो. आणि त्यो घालवायचा असला तर तुम्हाला भगवंताचं नाम आहे का नाही. आणि देवाला मग तिळभर सुद्धा खपत नाही. तिळभर मेरू ते समान भार देवा, मेरू ते समान भार देवा, मेरू ते समान देवा, मेरू ते समान तिळ भरी जरी होय अभिमान. मेरू ते समान भार देवा, मेरू ते समान भार देवा, तिळ भरी जरी भाले. मेरू समान भार देवा, मेरू समान भार देवा. तिळभरी जरी होय अभिमान मेरू ते समान भार देवा. मेरू पर्वता एवढं वज पडतं त्याच्या बोकांडी. मग नाही मारायचं खाली ते इतकं मोठं मेरू पर्वता एवढं म्हणल्यावर. त्याच्यामुळं अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. एवढं सगळं ही कीर्तनात तुम्हाला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल. संताचे हे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराया म्हणतात माझा संतावर विश्वास आहे, तसा तुम्ही बी विश्वास ठेवा. कशामुळे विश्वास ठेवायचा? संत कुणाचा विश्वासघात करीत नाहीत, कुणाचं घर मोडीत नाहीत, सगळे चांगलेच करतात ना संत. मग त्याच्यावर विश्वास ठेवला का पाहिजे का नाही? अहो आपण ठेवतो ह्यात काय नवलंय. देवाने सुद्धा संतावर विश्वास ठेवला म्हणून ना आताच्या घरी 36 वर्ष देव पाणी भरत होता आणि तिकडेच दिंडी चालली भेटाय. संत समागमे सर्व भावे हरी सर्व कामे करी न सांगता. काय काय काम करायचं? कावडीने नाताच्या घरी पाणी वाहत होता. किती 36 वर्षे. परंतु नाताला सुद्धा देव बाप्पा कळाले नाहीत बरं का. आणि मग आपण एका दिवसात कसं काय देवाची प्राप्ती करायची
त्यांच्या घरी 36 वर्ष राहून त्यांना सुद्धा कळालं नाही. त्यांच्या घरी पाणी आणायचं, गंध उघळून द्यायचा, हार करायचं, फुलं सगळी सेवा करायची, पण त्यांना ती ओळखू नाही आलं. पण काय संताचा विश्वास होता एकामेकावर, आहे का नाही? जसा आपण संतावर विश्वास धरायला पाहिजे तसा देवाचा सुद्धा. म्हणून परमार्थात भांडवल पाहिजे. भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चित दास. दास व्हायचं ना भगवंताचं तुम्हाला, त्यात परमार्थातलं भांडवल पाहिजे. मग ह्यांच्याकडे सगळ्यांकडे भांडवलच आहे उभा राहिल्यामुळे. महाराजाच्या मुखातून काय निघतंय ह्याच्यासाठी सुधरून येतं ती. म्हणून विश्वास पाहिजे. विश्वासमुळंच एकलव्य मातीचा द्रोणाचार्याचा पुतळा केला त्यांनी. तो परमात्मा परेश गुरु परमात्मा परेश ऐसा ज्यांचा दृढ विश्वास हो, ऐसा ज्यांचा दृढ विश्वास हो, देव दयाचा केला तो त्याचे घरी कंचीला. असा विश्वास पाहिजे. देवावर संतावर विश्वास असला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होत्या. तशा नाही. मग एकलव्याने काय केलं, ह्याच्याकडे गेला ऋषीकड, म्हणला मला विद्या शिकवा. नाही म्हणले तू इतर जातीतला आहे, तुला नाही, आम्ही राजघराण्यातल्यालाच विद्या शिकवतो. द्रोणाचार्य म्हणलं. मग ते बिचारा गेलं आपलं घरी, द्रोणाचार्याचा पुतळा केला आणि त्या पुतळ्याला रोज पाणी घालायचा, गंध लावायचा, फुलं साखर नैवेद्य, त्यालाच प्रदर्शना. गुरु मानलं त्याला, गुरु द्रोणाचार्याला गुरु मानून त्या ह्याच्यात एकदम प्रवीण झालं एकलव्य. किती प्रवीण झाला बघा, अर्जुनापेक्षा धनुर्विद्येत. पण काही काही गोष्टी अशा विश्वास नाही ठेवण्यासारखा. मातीयेचा तो द्रोण केला, तो कोळीके भावे फळला, विश्वास विन नाडला, जगी ठाकला विकल्प. भागवत अध्याय 1 ववी 42 क्रमांकाची ह्यात ह्यो पुरावा दिलाय. कसा विश्वास असतो. मातीच्या पुतळ्यावर आपण खऱ्या देवावर सुद्धा विश्वास दे ना, पण त्यांनी मातीचा पुतळा करून त्यालाच देव मानलं, गुरु मानलं आणि ती पुढे गेले. पण अशा काही समाजामध्ये गोष्टी की त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. आपलं कुठं चाललंय, संताचे हे पाये हा माझा विश्वास. काही काही गोष्टी अशा ती सुभाषितकार सांगतात. काय म्हणते ते, विठ्ठल 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 हला 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 विठ्ठला हला 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 विठ्ठला. आठवत नाही. मित्र केला महाबली, कामाने अंतकाली. मित्रावरच सुद्धा अजिबात काडी इतका सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. मित्र कोणाचा असला तरी केवढ्यापुरता असतो, कामापुरता गोड बोलतो. अंतकाळी तो काही करीत नाही. भगवंत अंतकाळी काय करायचं ते करतो. गीतेमध्ये सांगितले 8व्या अध्यायात काय सांगितले, विठ्ठल 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 हला 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 विठ्ठल. विश्वास भगवंतावर पाहिजे तसा संतावर सुद्धा तुमचा पाहिजे. आणि जर नसला विश्वास तर आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. म्हणून साधकांनी तुकोबारायाला विचारलं, तुकोबाराया तुमचा विश्वास कुणावर आहे? तुकोबारायांनी सांगितलं माझा विश्वास संतावर आहे. अहो तुकोबाराया तुम्ही संत आणि विश्वास बी संतावर, ह्याच्यात काय नवलंय? रावणासारखा दुर्जन त्याचा सुद्धा विश्वास संतावर आहे. अभंगाचं पहिलं चरण. संताची पायी हा माझा विश्वास हो, संताची पायी हा माझा विश्वास हो, संताची पायी हा माझा विश्वास हो, संताची पायी हा माझा
संताचे हे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. पण मी तुम्हाला काय पुरावा दिला? रावणासारख्या दुर्जनाचा सुद्धा संतावर विश्वास आहे, मग आपण का नाही ठेवला पाहिजे? पण ह्याला आता तुम्हाला सांगितलं म्हणल्यावर मला पुरावा द्यावा लागन, आणि नाही पुरावा दिल्यावर कीर्तनकाराला पुरावा लागन. रावणाचा कसा विश्वास आहे ती सांगावं लागन का नाही? त्याच्याशिवाय तुम्ही म्हणता महाराज सांगितलं कसं काय? काय झालं रामायणामध्ये? सीताला पळवून नेल्यावर मंडोदरी बेचैन व्हायची सारखी, आता काहीतरी अनुचित घडन म्हणून तिला स्वप्न पडलं. स्वप्न मंडोदरीला स्वप्न पडलं. स्वप्न कुणाला पडतं? आपल्याला काय पडतं मावशो? स्वप्न पडतं आपल्याला संसाराची स्वप्न पडतात. जी देवातली वगैरे आहेत त्यांना देवाची स्वप्न पडतात. पण आपल्याला कुणाचा कांदा असला तर कसा जाईल? सकाळच्याला उठला की आला काय आपल्या रात्री स्वप्नात होतं, हे असं होतंय. पण देवाला देवाची स्वप्न पडतं. तसलं पहिला स्वप्नाचा पुरावा सांगतो तुम्हाला. आज्यान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊन अलंकापुरी तेवढी काढावी. कोण? माऊली स्वप्नात आलं. 300 वर्षांनी नाथबाबाच्या दिंडी चालली ना, त्यांच्या स्वप्नात आलं. आणि माऊली सांगतात नाथबाबाला, नाथबाबा माझ्या कंठाला आज्यान वृक्षाची म्हणजे त्या पिंपळाची मुळी लागली. स्वप्न सांगतोय तुम्हाला, स्वप्न. तुम्ही एवढी येऊन काढावं लागेल तुम्हाला. मग असा जया महाराजांनी जशी दिंडी आणली तशी नाथबाबांनी बी पैठणहून आळंदीला दिंडी विना टाळ भजन कीर्तन हरिपाठ काकडा करीत मुक्काम करीत आळंदी. ती पहिलं असलं एवढं सिमिटाची ही नव्हती जंगाल, तिथं कुठंतरी वस्ती होती. आणि मग सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी समाधी एवढे हंडलात नेत होतं. तिथं गेले सगळी झाडं पाला पाचोळा पडलेली, ती स्वच्छता अभियान राबवलं आधी त्यांनी. आणि मग सिद्धेश्वराच्या पुढं नाथबाबा हात जोडून बसलं आणि देवाला विनंती केली, मला काय इथलं माहीत नाही बाबा, मला असं असं माऊलीने स्वप्नात सांगितलंय. महाग नंदी ठेवला, नंदीला पाठ चिटकून बसलो. देवाला विनंती केली की तेवढ्यात नंदी महाग सरला. ते उठून पाहतात तर त्यात भुयार आतमध्ये गेलं तर साक्षात माऊली बसलेलं आत्ता समाधीस्थ झाल्यात. नाथबाबा गेलं तर ते पूर्ण कंठाला अशी मुळी लागली होती. तेवढी त्यांनी दोन्ही साईडनी मुळी. तुम्हाला काय सांगतोय मी? स्वप्न खरं स्वप्न सांगतोय. ती मुळी कापली की माऊली बोलायला लागलं ह्यांचे बरोबर, नाथबाबा माझ्या कंठाला हे आज्यान वृक्षाची मुळी लागली, हे मी नुसतं निमित्त केलतं. पण खरं माझं तुमच्याकडे दुसरं काम आहे. ही जी माझी ज्ञानेश्वरी ही दूषित होत चाललेली, आणि तेवढी तुम्ही शुद्ध करा. ह्या कार्यासाठी मी तुम्हाला इथपर्यंत बोलवलंय. हा तुम्हाला पुरावा स्वप्नाचा दिला. तसं मंडोदरीला स्वप्न पडलं. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, वेणो वानर मिळाले किती, वेणो वानर मिळाले किती, रामवर बांधिला, मंडोदरीने स्वप्न सांगायला सुरुवात केली रावणाला. एक स्वप्न पडले मला राती, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागरे बांधिला, नेनो त्यांचा बडी आला, लंके भोवती वेढा दिला. पुढं काय झालं? नेनो त्यांचा बडी आला, लंके भोवती वेढा दिला. त्याला आता तुम्हाला मी जसं सांगतोय तुम्हाला वाटतंय महाराज पुढं काय सांगणार, तसं रावणाला वाटायचं पुढं काय सांगते मंडोदरी. त्याला वाटायचं पुढं काय झालं. म्हणली त्या पूल तयार झाला ना, शितू बांधला दगड दोंडस टाकून, आणि ते सगळं वानर शेना आली म्हणली, आणि युद्ध सुरू झालं. पुढं काय झालं? तुमचा भाऊ गेला म्हणली, 6 महिने झोपीतला उठवून लावला तुम्ही,
त्याचा हात पाय तोडलं, रक्त बडबडा वाहतंय सगळं. आणि काय झालं म्हणली तुमची बी 10 शिरं तुटली. आणि पुढं काय झालं आता काय राहिलंय म्हणली. आणि मी तुम्हाला स्वप्न सांगते. मग तुला काय वाटतं? मला वाटतं रामाला तुम्ही शरण जावा. तू इडी का काय म्हणलं? राम माझ्या पुढे एखाद्या वाळल्या काचुळीवर त्याला शरण जावं म्हणते. 33 कोटी देव माझ्या ताब्यात इथं. गणपतीला गाढवं वळाय ठुलंय म्हणले आणि त्या शनीला म्हणले हाजमत कराय ठुलं. गाढवे वळी गजानन सटविंदरी बाळात्मन सटविंदरी बाळात्मन सटविंदरी बाळात्मन गाढवे वळी गजानन सटविंदरी बाळात्मन सटविंदरी बाळात्मन सटविंदरी बाळात्मन. इडी का काय तू सगळं देव माझ्या ताब्यात. आणि त्या दशरथ पुत्राला शरण जावं म्हणते अजिबात जमणार नाही म्हणली. पण चल म्हणलं तुला इथं माणसात नाही सांगत आणि बायांना कानात सांगा नाही तर बाड बाजूला नेऊन सांगा. बाजूला निघस तर भिडलं दुसरीकडं. तसं त्याच्यामुळं त्याने नेलं बाजूला. चल तुला बाजूला सांग. खरं सांगू का म्हणला तिथं माणसात मला सांगता येत नव्हतं. रामाच्या पुढं मी वाळल्या काचुळीवणी. पण म्हणला उगच आवा आणतोय राम मला ऐकत असतो का? पण आता पुढं काय घडलेलं मी सांगतो तुला. तू तुझं स्वप्न सांगितलं पण मला काय घडलेलं मी कशामुळं असं करतोय. माझी आणि नारद मुनीची भेट झाली. मी शिवालयात दर्शनाला चाललो होतो. दर्शन घ्यायला चालल्या तिकडून नारद मुनी आले की आमचं झालं म्हणलं जय हरी. नारद मुनी जय हरी जय हरी. मुनीवरे मला रामाची प्राप्ती कशी होईल ती सांगा. म्हणला सोपं आहे. त्यांचं भजन करायचं नाही तर त्यांना विरोध करायचा. पावा वया श्रीरामचरण मुख्य वैरिया अनन्य भजन मुख्य वैराचे कारण त्वा करावे दारा हरण. दोन्ही मार्ग सांगितलं त्याला. भजन कर नाही तर वैर करायची असली तर बायको पळवून ने. त्यांनी क्लिअरच सांगून टाकलं. आता ह्याचा स्वभाव माहिती होता. कारण ह्याला रावण म्हणजे तो म्हणला माझा बिभीषण भाऊ रात्रंदिवस श्रीराम जय राम जय राम म्हणतो. माझं डोकं उठतं आणि देवाच्या नावाने ज्याचं डोकं उठतं ती सगळी रावण. काय काय लोकांना आहे ना हित कीर्तन चाललोय ती जिथं कानाव नाही येईन इतक्या लांब जाऊन ती खालवर घालून झोपणार. ती रावणाचीच म्हणायची वंशज. आणि अशी तुमच्या नाही आमच्या गावात विचारायचंच नाही. प्रत्येक गावात हे असे. म्हणून तुला जर देवाची प्राप्ती करायची अशी 2 मार्ग आहेत. ह्या दोन्ही मार्गातलं कोणचं नाही मला भजन फिजन जमणार. हा दाराहरण करतो म्हण त्यात आपला 1 नंबर आहे. चोऱ्या चपाट्या सगळ्याच्या बायका पळवून न्यायच्या म्हण. ती काय सांगायची गरजच नाही म्हण. ठीक आहे म्हणलं. ही कुणाला मंडोदरीला सांगतोय रावण. मग मंडोदरी म्हणले तुम्ही ह्याला गेलता पळवून आणायला तवा एकटं गेलता का कोण गेलतं? म्हणलं मारीच मामाने घेऊन गेलतो. नाही तर त्या टायमाला मला एकट्याला मुक्ती मिळाली असती. पण पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुजिता. सकळ कुळ उद्धारार्था सीता चोरून आणली. मी सगळ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी सीता चोरून आणली. नाही तर मी एकटा तिकडे गेलो होतो ना मारीचला सगळं नेलं नसतं तर रामाने मला तिथंच मारलं असतं. मला एकट्याला मोक्ष मिळाला असता. पण तुमचा सगळ्यांना मोक्ष मिळावा म्हणून तर सीता मी एकट्याने पळवून आणली. त्या हरणाच्या मागं लावलं रामाला म्हणली. मग तू काय येडी का काय म्हणली? तुला कसं कळा नाही? तुला कळाना, बिभीषणाला कळाना, सगळ्यालाच कळाना. मी सगळ्यासाठी झटत होतो. आणि म्हणून बायकोवर नाही, पोरावर नाही, भावावर विश्वास नाही म्हणून कुणावर विश्वास ठेवला रावणाने? परत तेच चरण संताची पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भावे दास झाला जाता. सर्व भावे दास झाला जाता. त्याची माझे करे
तुमच्या गावात कमीत कमी 2 वर्षाला रामायण चालू होतं. रावण राक्षस हे तुम्हाला पक्क माहिती आहे, पण त्यांनी बायकोवर, भावावर, पोरावर विश्वास ठेवला नाही. कुणावर ठेवला? संतावर. पण आपला कुठे? आपला सगळ्या घरच्या विश्वास आहे. आणि आपल्याला मला म्हणलं का नाही आबा लय गाया, आबा घरी असलं का नाही गाया लय दूध देतात, आबा पळालाच रात्रंदिवस बोंबलत, लय दारी जोरात धरतात, हे आपलं असं होतं. आणि आपण बी ना तू माझा लय शिकतोय ना तू मोठा होईपर्यंत मी तीच करतो. लावणिया मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाट मोरी. कुणी कुणाचं नाही. जोपर्यंत तुम्ही नीट आहे ना तोपर्यंतच. नाही तर बायको पोरं कुणी कुणाचं नाही. भगवंत तुम्ही आपल्याशी केला तर तीच आपला आहे. सांगतो त्याचं दृष्टांत सांगतो तुम्हाला. आमचा पाहुणा एक बारामतीकडचा वारला आणि मला फोन आला, आबा म्हणले आमकं आमकं पाहुणं वारलं. अरे म्हणजे दवाखान्यात म्हणजे डॉक्टर बोलवलं, पण झटक्याने गेलं. मग सांगितलं म्हणले आता काय उपयोग नाही, दवाखान्यात न्यावं नका, वेगळं होईन काय. बसवलं कुठं? भिंतीला. तवर जवळची पाचची जमले, आलं काय भानगड झाली, कसं झालं काय झालं. तवर आम्ही 4 चाकी घेऊन हजर तिथं गेलो. तिथं आता मी गेल्याच पाहुणे मोठ्याने रडायला लागले, तुम्ही आला काय भेटाय. मोठ्याने रडायला लागले. म्हणतो रडू नका रडू नका, मला कशाला महाग ठेवलं. खरं रडणं नव्हतं. खरं रडणं कुठं होतं? त्या माणसाच्या कानात, दोन्ही कानात एका तोळ्याच्या बाळ्या होत्या 4. म्हातारीला वाटायचं म्हातारं गेलं ती गेलं, पण आता हे आपण जर डोकं नाही चालू तर हे बाळ्या जाणार. मग काय करायचं? मी म्हणलं घ्या आंघोळीला बाहेर पाठपीठ टाकलं, गरम पाणी घेतलं बाहेर आंघोळीला. म्हणलं बोलवा म्हातारीला आधी पहिलं पाणी घालायला. म्हातारी धरून आणली, पायापाशी बसली, वरून पाय की म्हातारी बसली बाबा खाली पुढं की पायाला हात लावला. पायात किती जोरात जोड असायचं. म्हातारीने खालून सुरू केलं, वर जायचंय कानाकड, पण वळकू नाही आलं पाहिजे कुणाला. तुम्हाला म्हातारीचा काय डाव चाललाय हो सगळा. लगेच म्हणली मॅनचेस्टीवर शिवाय धोतर नेसत नव्हता, कमरेला साखळी असायची, टेरिकोट शिवाय नेहरू घातला नाही. वर म्हातारी गेलं तसं ही बी बघायला लागली सगळी. अला काय म्हातारीची सेवा आहे का. आता म्हातारीची सेवा कुठे चालली बघा तुम्ही. नेम गळ्यात साखळी असायची. तेवढ्या टाळकऱ्यांनी बसलेल्यांनी सांगितलं ना, अहो ती कानातलं घ्या काढून, कानात भूषणे घेती काढून भूषणे घेती काढून भूषणे घेती काढून भूषणे घेती काढून यमाच्या हाती मंजुरिया देती लगेच झोपिवलं की किशात काय, पिठीत काय, बँकेत काय, पुस्तक काय, ही सगळे चापसाय सुरुवात. का जाऊन देतो कुणी एखादा तोळा जाऊन दे, त्यांनी लय गाडीन माडीन इस्टेट कमवून ठुले देतं का कुणी जाऊन त्याला. मग ही काढून घेणारी कोण म्हणायचं? ऐशिया चोराला धरी विश्वास करली तुझी दास तू बाबरे. ऐशिया चोराला धरी विश्वास करली तुझी दास
पैसिया चोराचा कैसा हा विश्वास, धरली कास तुका म्हणे. देवा तुझ्याकडे मी आलोय, नाहीतर यमाच्या हाती बांधून या देते. मग आपला कुणावर विश्वास ही चोर आहेत का नाहीत? म्हणून आपण भगवंताची सेवा केली पाहिजे आणि त्याचं दास झालं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. करते सकाळ त्याची माझे हित, करते सकळ त्याची माझे हित, करते सकळ त्याची माझे हित, करते सकळ त्याची माझे हित, सकळ त्याची माझे हित, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. एकदा तुमचा संतावर विश्वास बसला का नाही? आता विश्वासाचं सांगितलं. आपला कुणावर विश्वास आणि संताचा विश्वास असल्यावर कसं? त्याचे माझे हित करती सकळ. एकदा विश्वास बसला की हित सगळं करतात. संत म्हणा, गुरु म्हणा, हित करतात. पूर्वी काय होतं? आमचं वडील सांगायचं, पहिले लग्न आपल्यातली 7-7 दिवस चालायची म्हणते. चलत होते म्हणत होते, अण्णा सांगायचं म्हणले 7-7 दिवस लग्न चालायची. आणि आपल्या टायमाला बी 3-3 दिवस चालत होते. काय 5 पुढं कमी कमी होत. आता तासावं आलंय. पण ती आमच्या टायमाला, आणि ती काय मग थाट विचारायचंच नाही. ते काय मंडवळ्या धंदवर देवानी काय, आणि कुठली शाळा आणि फिळा कुठली आली. मोहटाली एखाद्या गावात, पहिल्या त्या शाळा तर नव्हत्याच. मला कळतंय तेव्हा आमच्या वाड्यात डाळजत शाळा भरत होती. आणि प्रत्येक गावात जिथं शाळा नाही तिथं चावडीत भरायची. लय एखादं मोठं गाव असलं तर तिथे एखादा रूम असन. आणि मग अशी मोठाली पोरं पहिलेला आणि दुसरे 10-10 वर्षाची. कोणाला चेडी आहे तर शर्ट नाही, कोणाला शर्ट आहे, असली पोरं शाळेत. आणि मग तुमच्यासारखं गाव होतं आणि चावडीत शाळा भरत होती. त्या शाळेत गायराट पोरं आधी येतात बघा, सगळ्याच्या आधी. त्यांना काहीतरी खेळायचं, उद्योग करायचं असतात. तसं इटिया सध्या महाद्या गोंद्या 2-4 पोरं आली बाबा पुढं. आली शाळेत, ती गुरुजी हजर नव्हतं. त्याची माझे हित करीती सकळ, ह्याच्यावर सांगतोय तुम्हाला. आतमध्ये शाळेत बसले, गुरुजी आलं नाहीत. चला खेळायला बाहेर. निघाली बाहेर खेळायला. गडीभर बाहेर गेली तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर होतं. ही गेली की ती इट्या सध्या महाद्या गोंद्या 4 जण गेली. ती महाद्या म्हणला, अरे बघ ना त्या गणपतीची डिहरी केवढी. कवळ्यात बसायची ना, एवढी मोठी डिहरी. ते इट्या म्हणला, डिहरी काय बघतो, आणि त्याची बिंबी बघ केवढी. आणि त्या इट्या गेला घातलं ना बिंबीत बोट. गणपतीची बिंबी मोठीच असते, कुठं बी मूर्ती पाहा तुम्ही. त्या जुनाट इंचू बसलेला होता. त्याने असा टपारा मारला का नाही. पण ती इट्या इतकं बिलिंदर होतं. त्याची माझे हित करीती सकळ, हित सांगतोय तुम्हाला. त्याला इतका इचू चावला, पण तो हसायचा. इकडं उड्या मारायसारखं झालं, पण तो हसायचा. कारण ह्यांना फसवायचंय पुढच्याला. म्हणला कारतच करतो. अरे म्हणलं त्या बिंबीत इतकं गार लागतोय. म्हणला काय बर्फ आहे का काय कोणाष्टो. आता महाद्या म्हणला मी बघतो. महाद्यानी घातलं बोट. अरे म्हणलं खरंच लय गार लागतोय. आता ह्याला बी दिला टपारा. सध्या गेला चौगाला, महाद्या चौगाला. पण एकामेकाकडे बघून बळच हसायची. फन फन फन. इचू चावल्यावर काय होत तुम्हाला सगळ्याला माहिती. जीव आवरून धरलेला ह्यांनी, पण एकामेकाला फसवलंच ह्यांनी सगळं. तेवढ्यात तर गुरुजी आलं बाबा. म्हणजे ही बोलत होती. इट्या म्हणला, आता गुरुजी आलं बरं का, तुम्ही गप्प बसा. गुरुजीला सुद्धा प्रसाद द्यायचा आपलं. हे गुरु इथं म्हणले आपलं. ही महाद्या सध्या गोंद्या म्हणायची, गुरुजी इथं आपलं लागते. आणि ज्याला जो गुरु नाही केला त्यांना गुरुचा कसा तपास लागणं. चांगदेवाला 1400 वर्षात तपास लागला नाही. 8 वर्षाच्या मुक्ताईच्या पायावर डोकं ठेवलं गुरु करून गुरु आई करून घेतली आहे नाही.
गुरु जर जोपर्यंत कळीत नाही तोपर्यंत गुरुचं ज्ञान कसं प्राप्त होईल. आणि मग ह्यांनी सांगितलं, म्हणले कसं करायचं. गुरुजीला नको म्हणले गड्या. नाही नाही म्हणले, गप तू, इट्या लय बिलिंदर होतं, तुम्ही गप बसा सगळे. गुरुजी आले की म्हणले काय चाललंय रे पोरांनो. म्हणले काय नाही चाललं गुरुजी, तुम्ही बेनवडीत किती वर्ष झालं. म्हणलं कशामुळे विचारलं तो. नाही नाही म्हणलं सहज विचारलं असं. म्हणले 10 वर्ष झालं मी बेनवडीत. आणि म्हणले 10 वर्षात तुम्ही गणपतीच्या पाया पडायला गेलता कधी. जातो म्हणले शाळा सुटल्या. आणि म्हणले मी बिंबीत चौकशी केली का तुम्ही गार हवा येतो कुठून तरी. हा तेवढं नाही पाहिलं बाबा म्हणले. म्हणले या ना बघून, ही इट्या लय बिलिंदर होतं. ही 2-3 म्हणायची नको लका गुरु येतो लका आपलं. पण ती गेलं, गुरुजी गेलं आणि गुरुजीने त्यात बोट घातलं. इचाला काय गुरुजी असू नाही तो. हे म्हणल्यावर माझ्या ध्यानात आलं, मी लहान होतो. आता आमची कान्होबाची यात्रा आली ना, त्या कान्होबाच्या यात्रेला तमाशा आज बी आणतात पोरं, आपण का जात नाही. पण ती मग तमाशा आणल्यावर ते राजाचं पार्ट करणार, त्यांचे कपडे असतात का जुनी ठेवलेली. आणि मग तिथं राजाचा पार्ट करायला त्या राजाच्या सगळी कपडे घातले राजाची. आणि त्यातल्या पिठीतला ते टोप काढला आणि त्यांनी टोप घातला. त्या नटाने राजाचा नट झालेला त्यो. आणि त्याला त्याच्यात इचू हात ती डोक्याला चावला. आता त्यो चावल्या, आता ह्यांचा तमाशा चाललेला. त्यो म्हणायचा इचू चावलाय, खरंच चावलाय काय, खरंच चावलाय मोठे. ती जितका उड्या मारीन ही बी उड्या मार, तमाशाच ह्यांचा. अरे म्हणले माझ्या टोपात इचू, टोपात ह्या जाऊन ध्यान झालं. म्हणजे टाइम आल्यावर कसं होतं तसं गुरुजीला इचू चावल्यावर गुरुजी तिकडूनच असं करीत आलं की आला का काय कार ठेव इचूला का इचू त्यात तेची माझे हित करीती सकळ. कुणी इचू खरं सांगितलं गुरु किंवा संतच ही खरं सांगतात, तुम्हाला कुणीच नाही सांगत. आणि आपल्या प्रपंचात सुद्धा असं झालंय बघा. दवणे महाराज तुमच्या पंज्यानी तुमच्या आजोबाला फसवलं. संसारातले मजा आहे, एकाचं 2 हात कर. कुणी फसवलं? तुमच्या पंज्यानी तुमच्या आज्याला, तुमच्या आज्यानी वडिलाला फसवलं आणि तुमच्या वडिलांनी तुम्हाला फसवलं. आता संसारात दुःख आहे का सुख आहे? वाया हा संसार करसी हा वाया हा संसार करसी हा वाया करसी हा वाया हा संसार करसी हा बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. हे प्रमाण पाहिजे होतं. ठीक आहे, जसं पंज्यानी आज्यानी वडिलाला आणि वडिलांनी आपल्याला फसवलं, तसं इट्यानी सध्यानी महाद्याला आणि महाद्यानी गोंद्याला फसवलं. दुःख एवढं झालं तरी हो का असं संसारात. म्हणून आपलं हित कोण करतात? संत. 3रं चरण. भागली मद वाहतीला तडी भागली मद वाहतीला
लागलिया मज वाहतील कडे त्याची आणि जोडे सर्व सुख. जसं आई दिवसभर लेकरू खेळलेलं रानातून आल्यावर बाळाला घेतल्यावर त्याला सुख प्राप्त होतं, तसं संताचं कार्य एकदा कृपा झाली का नाही त्या आपलं तुमचं आमचं कार्य संत पुढं नेऊन त्याला सुख प्राप्त होतं. घ्या शेवटचे चरण. तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेविन आवडी तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष तुका म्हणे शेष सेविन आवडी तुका म्हणे शेष वचन ना मोडी बोलिले वचन ना मोडी बोलिले त्याची माझे हित त्याची माझे हित करीत कळ त्याची माझे हित वचन ना जेने हा गोपाळ कृपा करी जेने हा गोपाळ कृपा करी कृपा कर
चरणात. त्यांनी जे आपल्याला आजपर्यंत काय ठेवा करून दिला आहे, शेष म्हणजे काय, त्यांचं ग्रंथ आहे ते आवडीने सेवन करायचं. त्यांनी पंढरीची वारी, पैठणची वारी केली ते करायचं. आणि त्यांनी जे ग्रंथामध्ये शेष म्हणजे तुम्हाला ही घालून दिल्यात ते वचन मोडायचं नाही. एवढंच. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 भगवंताचे नामस्मरण हा कलियुगातील गुरुमंत्र आहे. आणि आई वडिलाची सेवा हा भक्ती मार्गाचा पाया आहे. नामस्मरणाच्या माध्यमातून वाल्याचा वाल्मिकी झाला तर आपणात का बदल होत नाही. फक्त पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली म्हणून द्वारकेहून भगवंत पंढरीला आला. पितृसेवा पुण्य लादले निदान ब्रह्म सनातन तया घरी. आई वडिलाच्या सेवेमुळे तिथं आला तेऊन. म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे रूपे. 28 युगे झालं उभा केलंय आणि तेव्हापासून ती वाट पाहे उभा. भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. म्हणून तुम्ही काशीला चारीधाम करायला जाऊ नका. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे ते सेवेशी किर शरीरे लोण की जे. माऊली म्हणते ते 17व्या अध्यायात 207 क्रमांकाची ओवी. सगळ्या तीर्थामध्ये मोठं तीर्थ आई वडील आहेत आणि ती गेल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा करता येते. पण काय कायला जित्यापणीच घडत नाही. ती पुन्हा कशाची घडते डोंबल्यातली. आपण केली म्हणून तुम्हाला सांगतोय. आधी केलं पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे लोकांना, नाही काय. म्हणून आई वडिलाची सेवा केली की त्यांच्या पायापाशी सगळे तीर्थ येतात. तीर्थ पर्व काळ अवघे पाया पे सकळ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय नगरी नगरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. बोले गुरु महाराज ऐका या